हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. कारण की कालपासून एनर्जी खूप जाणवत आहे, मिसिंग एनर्जी आहे. तसेच असू शकतो तुम्ही ज्या कुणा व्यक्तीशी निगडीत आहात त्यांच्याकडून काही मेसेजेस तुम्हाला मिळत आहेत. तर पाहूया हे मेसेजेस काय आहेत नेमके. तुमच्या जीवनामध्ये जे कोणी व्यक्ती आहे ज्याच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात किंवा कुठल्या तरी कनेक्शनमध्ये आहात, सोलमेट कनेक्शन, ट्विन फ्लेम कनेक्शन किंवा कार्मिक कनेक्शनमध्ये आहात, तर आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे, तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा मिनिमम कॉन्टॅक्ट आहे. अँड असू शकतो ती व्यक्ती तुमच्याशी काही संवाद साधत नाही आहे. तर पाहूया त्या व्यक्तीच्या मनामध्ये सध्या तुमच्याविषयी काय विचार सुरू आहेत. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, आर्कएंजल मायकल, प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे तर नक्कीच लवर्सचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुम्ही सध्या ज्या पुन्हा व्यक्तीबद्दल विचार करत आहात तर त्या व्यक्तीवरती तुमचं खरंच मनापासून प्रेम आहे. ट्रू लव आहे. हे लवर्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की हे जे काही तुमच्या जीवनामध्ये प्रेम आहे तर ते एक डिवाइन लव आहे. अँड दिसून येत आहे की हे जे कनेक्शन आहे मे बी असू शकतं सोलमेट कनेक्शन आहे किंवा ट्विन फ्लेम कनेक्शन आहे, ते दिसून येत आहे. बिकॉज द लवरचं कार्ड इंडिकेट करतं येथे कार्मिक कनेक्शन नाही आहे, हे एक ट्रू लव आहे. तर असू शकतं की ही सध्याची तुमची एनर्जी आहे की तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहात. मे बी असू शकतं खूप जास्त स्ट्रेस तुम्ही घेतलेला आहे, विचारचक्र तुमचे थांबत नाही आहे. राहून राहून तुम्हाला त्या व्यक्तीचा विचार खूप जास्त येत आहे की ती व्यक्ती मला विसरून गेली असेल का, ती व्यक्ती माझ्यापासून दूर आहे, ती तिच्या जीवनामध्ये खुश आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये सध्या असू शकतं मे बी काही हार्टब्रेक सिच्युएशन असेल किंवा दुःखदायक परिस्थिती तुमची असेल किंवा असू शकतं तुमच्या जीवनामध्ये काही कॅओस सुरू असेल किंवा संघर्ष सुरू असेल आणि त्यामध्येच तुम्हाला सारखी मध्ये मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीच्या विषयी खूप जास्त विचार येत आहेत, आठवण येत आहे. एक जे काही मागे काही गोष्टी घडल्या तुमच्यामध्ये तर त्या सारख्या तुमच्या समोर येत आहे. मे बी त्या पर्सनचं तुम्हाला नाव सारखं दिसत आहे किंवा त्या पर्सनशी निगडीत काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सारख्या समोर येत आहेत. तर आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त विचार करताना इथे दिसून येत आहे. तर नक्कीच ही एक खूप इंटेन्स भावना आहे आणि आपल्याला दिसून येतं एक इमोशनल कनेक्शन आहे, एक लव रिलेशनशिप आहे, एक ट्रू लव आहे, खरं प्रेम आहे. आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये खरं प्रेम सहजासहजी मिळणं अशक्य आहे, कारण की ते एक परमात्म्याचं रूप आहे. सो हे ज्यांच्या जीवनामध्ये आहे कदाचित असू शकतं ती व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. ती व्यक्ती कुठेतरी दुसऱ्या शहरामध्ये राहत आहे किंवा दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा राहत असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे तुमची जी काही एनर्जी आहे ती न्यू मूनपासून खूप जास्त म्हणजे अमावस्येपासून खूप जास्त येते दुःखी, फ्रस्ट्रेटेड झालेली दिसून येत आहे. आणि कलेक्टिव्हची एनर्जी ही तशीच जाणवत आहे. ओके, तर तुम्ही येथे विचार करत आहात की कदाचित असू शकतं हे रिलेशनशिप संपलेलं आहे आणि त्या व्यक्तीच्या मनातूनही या सर्व भावना कदाचित आता नाही आहेत असंही तुम्हाला वाटत आहे. कारण की ती व्यक्ती असू शकतं तिच्या जीवनामध्ये खुश आहे, तिच्या लाईफमध्ये खुश आहे. कारण की असू शकतं मागे ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्या कदाचित एवढ्या काही म्हणजे आनंददायक नव्हत्या, एवढ्या काही उत्साही नव्हत्या. ही तुमची एनर्जी आहे बिकॉज हा विचार तुम्ही करत आहात. बिकॉज ही ओव्हर थिंकिंगची एनर्जी तुमची आहे, हा तुमचा विचार आहे की ती व्यक्ती तुम्हाला कदाचित विसरून गेली आहे, तुमच्यापासून दूर गेली आहे. त्या व्यक्तीच्या जीवनात खूप जास्त ऑप्शन्स आहेत किंवा असू शकतं खूप जास्त पैसा, धन मिळवण्याच्या
याच्यामध्ये ती व्यक्ती कदाचित तुम्हाला आता विसरूनच गेली आहे पूर्णपणे. त्या व्यक्तीच्या जीवनात कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा असू शकतं त्या व्यक्तीला स्वतःहून ह्या गोष्टींशी आता काही स्वारस्य नाही आहे असंही तुम्हाला वाटत आहे. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी हे रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये आलं होतं ते निघून गेलेलं आहे, संपलेलं आहे, अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे. किंवा असू शकतं काहींच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःहूनच हे रिलेशनशिप जे आहे ते सोडलेलं आहे किंवा तुम्ही त्यापासून दूर गेलेले आहात. कदाचित तुम्हाला आता हे नातं नको आहे, कारण की ह्या नात्यामध्ये खूप जास्त संघर्ष आहे, डिस्टर्बन्स आहे. किंवा असू शकतं ह्या नात्याने तुम्हाला कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेशन दिलेलं आहे, त्रास तुम्हाला खूप जास्त झालेला आहे. आणि तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड सतत राहत होता. तुम्ही परमेश्वराला प्रश्न विचारत होतात की ही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये का आली असेल आणि हे सर्व का घडलं असेल. ह्या व्यक्तीला माझ्यासाठी डिवाइननी मला देणारच नव्हतं ह्या जन्मामध्ये, तर मग मला कशालाच भेटवलं असेल ह्या व्यक्तीला, कशासाठी माझ्यासमोर आलं असेल, अँड हे ट्रू लव्ह माझ्या मनामध्ये का निर्माण केलं असेल. या बाबतीमध्ये तुम्ही सतत डिवाइनला भांडत आहात एक प्रकारे. अशा प्रकारची तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे. प्रश्न विचारत आहात तुम्ही परमेश्वराला की देवा माझ्या बाबतीत असं का घडलं. मी तर माझ्या मनामध्ये फक्त प्युअर भावना होत्या, पवित्र भावना होत्या, जे की प्रेमाच्या भावना ज्या असतात त्या एकदम डिवाइनच्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्टेड असतात. आणि प्रेमापेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी कुठलीच असू शकत नाही ह्या जगामध्ये. सो तुम्हाला डिवाइनने, परमेश्वराने त्या फ्रिक्वेन्सीमध्ये का नेलं. त्या व्यक्तीला पाहून तुमचा हार्ट चक्र ओपन का झाला, तुमचं हृदय चक्र ओपन का झालं. आणि तेही कदाचित असू शकतं तुम्ही हे प्रश्न सर्व ते परमेश्वराला विचारत आहात, तुम्ही डिवाइनला विचारत आहात, सतत तुम्ही मॅनिफेस्टेशन करत आहात. तसेच असू शकतं तुम्ही काही टेक्निक्स यूज करत आहात. असू शकतं तुम्ही काहीतरी असं करत आहात की ज्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की ती व्यक्ती पुन्हा परत तुमच्या आयुष्यामध्ये येईल. परंतु तुम्ही हे करून करून कदाचित असू शकतं थकलेले आहात आणि आता तुम्हाला वाटत आहे की नाही हे नातं तर संपलेलं आहे आणि हे कुठेतरी तुम्हाला ॲक्सेप्ट करायला अवघड जात आहे. किंवा हे तुमच्या भावना आहेत. तर यानंतर आपण त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय सध्या सुरू आहे ते पाहणार आहोत. सो अरे बापरे, असू शकते त्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप काही सुरू आहे. ओके तर येथे ज्या प्रकारे मी सांगितलं की बॉटमची एनर्जी असू शकतं, तर हे कार्ड तुम्हाला इंडिकेट करत आहे की हे सर्व ट्विन फ्लेम जर्नीशी निगडीत असण्याची खूप जास्त शक्यता आहे. बिकॉज ही बॉटमची एनर्जी आहे. तर ह्या तुमच्या भावना आहेत की कदाचित ती व्यक्ती तुमच्यापासून दूर असल्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सध्या खूप जास्त प्रश्न पडत आहे तुमच्या मनामध्ये. एक प्रकारे नेगेटिव्हिटीकडे तुम्ही जात आहात. नेगेटिव्ह भावनांना खूप जास्त येथे उहापोह झालेला येथे दिसून येत आहे किंवा चालना मिळालेली दिसून येत आहे. तर पाहूया तुमच्या मनामध्ये सध्या ज्या काही भावना आहेत, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी नेमक्या काय भावना आहेत ते आपण पाहणार आहोत. कारण की दिसून येत आहे की ती व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे अँड सध्या तिच्या कामामध्ये बिझी आहे. किंवा असू शकतं ते तसं दाखवत आहेत निदान सध्या तरी. तर पाहूया तोपर्यंत तुम्हीही तुमची जे कोणी पर्सन आहे ज्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये सध्या विचार सुरू आहे, तर त्यांचं नाव घ्या 2-3 वेळेस मनामध्ये. त्यांचा चेहरा तुमच्यासमोर आला पाहिजे. तर पाहूया त्यांच्या मनामध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे. One more card, please. Okay. Oh my God. तर हे ते आपल्याला दिसून येत आहे त्या व्यक्तीच्या सध्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष सुरू आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष अनुभवत आहात त्याच प्रकारे तीही व्यक्ती तिच्या जीवनामध्ये येते सध्या
संघर्षपूर्ण जीवन जगताना येथे दिसून येत आहे. एकटी आहे, मे बी असू शकतं. जे कोणी त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत सध्या, तुम्हाला वाटत असेल ते थर्ड पार्टीमध्ये आहेत, ते त्यांच्या बायकोसोबत आहेत, गर्लफ्रेंडसोबत आहेत किंवा त्यांच्या फॅमिलीसोबत आहेत. परंतु येथे मला तशी एनर्जी जाणवत नाही आहे. बिकॉज ती जी व्यक्ती आहे जिचा तुम्ही विचार करत आहात ती सध्या कुठल्या तरी नेगेटिव्हिटीमध्ये फसलेली येथे दिसून येत आहे. अँड असंही दिसून येत आहे की ती तुमचा खूप जास्त विचार करत आहे. ऑब्सेसिव्ह थिंकिंग आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल. ती व्यक्ती एक प्रकारे खूप जास्त तुमचा विचार करत आहे. कारण की डेव्हिलचं कार्ड येथे एनर्जी सांगत आहे की ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. ज्या प्रकारे तुमची एनर्जी ओव्हर थिंकिंगची होती तशीच त्या प्रकारे त्याही व्यक्तीची एनर्जी जी आहे ओव्हर थिंकिंगची आहे, खूप जास्त विचाराची आहे. असू शकतं हे जे काही विचार तुमच्या दोघांचेही सुरू आहेत ते कुठल्या तरी भीतीचे आहेत. म्हणजे कदाचित असू शकतं तुमच्या मनामध्ये भीती आहे, तशी त्यांच्याही मनामध्ये भीती आहे की माहिती नाही पुढे काय होईल, हे जे काही आपलं नातं आहे ते कदाचित टिकेल का नाही, किंवा जे कोणी माझ्याशी एवढं इमोशनली कनेक्टेड होतं, हे जे नातं होतं ते कदाचित माझ्यापासून दूर गेलंय. कदाचित असू शकतं हे नातं संपलंय. जशा प्रकारे डेथची एनर्जी तुमच्या ह्याच्यामध्ये आली होती कार्डमध्ये, तशीच एनर्जी म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या पर्सनच्या कार्ड्समध्ये आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जसा तुम्ही विचार करत आहात, ऑब्सेसिव्ह थिंकिंग आहे तुमच्या मनामध्ये, ओव्हर थिंकिंग आहे, रात्रंदिवस तुमच्या डोक्यामध्ये सध्या त्यांचा विचार येत आहे. असू शकतं मागील काही काळामध्ये तुम्ही लेट गो केला असेल, विसरला असाल, तुमच्या कामामध्ये बिझी झाले असाल, परंतु आता एवढ्यामध्ये एक 10-1 दिवसांमध्ये खूप जास्त तुमचे विचारचक्र वाढलेले आहेत त्या व्यक्तीविषयी, आणि त्याही व्यक्तीचे तुमच्याबद्दल खूप जास्त विचार वाढलेले आपल्याला येथे दिसून येत आहे. राहून राहून त्या व्यक्तीला तुमचा चेहरा दिसत आहे, राहून राहून तुमचं नाव दिसत आहे, राहून राहून तुमच्याविषयी ज्या काही गोष्टी होत्या त्या व्यक्तीला आठवत आहे, आणि त्या आठवून ती व्यक्ती नेगेटिव्हिटीकडे जात आहे, किंवा असू शकतं ती व्यक्ती खूप जास्त दुःखी आहे, पेनमध्ये आहे, आणि ती वाट पाहत आहे. जशी तुम्ही वाट पाहत आहात त्या व्यक्तीची, ती व्यक्तीही तुमची वाट पाहत आहे की कदाचित मी नाही गेलो तर कदाचित ही तरी माझ्याकडे येईल किंवा तो तरी माझ्याकडे येईल. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. बिकॉज हे कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की ज्या प्रकारे असू शकतं की जी कोणी व्यक्ती आहे ती फिमेल एनर्जी आहे. असू शकतं तुम्ही मस्कुलाईन एनर्जीमध्ये आहात, अँड ती जी व्यक्ती आहे ती तुमची फेमिनाईन आहे. दिसून येत आहे ती जी कोणी व्यक्ती आहे ती सध्या एकटी आहे तिच्या जीवनामध्ये. असू शकतं त्या व्यक्तीकडे सर्व काही आहे, कारण की येथे दिसून येत आहे कार्ड्समध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे की त्या व्यक्तीकडे सर्व काही आहे. एक प्रकारे मुकुट आहे, एक प्रकारे उच्च पद आहे, एक प्रकारे आपल्याला दिसून येत आहे सर्व काही तिच्याकडे हक्क आहे, अधिकार आहेत, सगळं काही आहे. परंतु ती व्यक्ती आनंदी नाही आहे, कारण की ती व्यक्ती एकटी आहे. असू शकतं त्याच्या जीवनामध्ये दुसरेही कोणी लोक असतील, परंतु तुमची जागा मात्र कोणी येथे घेतलेली येथे दिसून येत नाही आहे. तर नक्कीच येथे दिसून येते ती व्यक्ती जी आहे ती एकटी आहे, आणि सध्या खूप जास्त रागामध्ये सुद्धा येथे दिसून येत आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा ते तिचं कार्य करत आहे, तिच्या जीवनाचं जे काही ध्येय आहे ते पुढे घेऊन जात आहे, असंही येथे दिसून येत आहे. तर येथे कुठेही तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही जर त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं नाही झालं, किंवा असू शकतं मागील 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून तुमच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट नाही आहे, तर येथे तसा विचार करू नका. बिकॉज ती व्यक्ती ही अजूनही तुमचा विचार करत आहे, तुमच्याविषयीच ती खूप जास्त थिंकिंग करत आहे. तर येथे दिसून येत आहे 8 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की ती जी व्यक्ती आहे तुमच्या मनातील, ती सध्या तिच्या जीवनातील आर्थिक अडचणीमध्ये खूप जास्त अडकलेली आहे. असू शकतं पैशांची खूप जास्त अडचणी आहेत, किंवा इतरही करिअरच्या संदर्भामध्ये किंवा जॉबशी रिलेटेड काहीतरी संघर्ष त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत सुरू आहे. काहीतरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे. अडचणींना ती व्यक्ती सतत तोंड देत आहे आणि संघर्ष करत आहे. बिकॉज ही जी कोणी व्यक्ती आहे आपल्याला दिसून येत आहे की स्वतःचा मार्ग बनवत आहे, स्वतःचा मार्ग तयार करत आहे, एक आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. मनी, पैसा जीवनामध्ये महत्त्वाचा आहे, त्यासाठी ती व्यक्ती जी आहे धन कमवण्याची जी काही
सध्याची जी काही एनर्जी आहे त्यांची पैशाकडे खूप जास्त लक्ष देत आहे, भविष्य सिक्युअर करण्याचा प्रयत्न करत आहे. अँड असू शकतं त्या व्यक्तीला काही शनीची महादशा अंतर्दशा सुद्धा असण्याची येथे खूप जास्त शक्यता आहे. कारण की येथे कर्म त्या व्यक्तीचे कार्मिक रिलेशनशिप सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त आहेत आणि त्यामुळे ती व्यक्ती तुमच्याकडे कदाचित येत नाही. तुम्हाला वाटत असेल ती व्यक्ती तुमच्याकडे का येत नाही, तुमच्याशी का बोलत नाही, वाय ही इज सो मच सायलेन्स. अँड या बाबतीमध्ये तुमचा जो काही विचार आहे तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ती व्यक्ती सध्या स्वतःच्याच कार्मिक रिलेशनशिपमध्ये खूप जास्त अडकलेली आहे, स्वतःच्या दुःखामध्ये खूप जास्त संघर्षामध्ये अडकलेली येथे दिसून येत आहे. तसेच त्या व्यक्तीला हेही माहिती आहे की तुमचं आणि त्यांचं रिलेशनशिप काय आहे. हे एक ट्विन फ्लेम कनेक्शन आहे किंवा इतरही कुठले जर तुमचे कनेक्शन असेल तर ते येथे दिसून येत आहे की त्या व्यक्तीला ती सर्व माहिती आहे. त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे तो त्यांना माहिती आहे. त्यांच्या जीवनामध्ये सध्या जे काही सुरू आहे तेही त्यांना माहिती आहे. परंतु सध्या शत्रू खूप जास्त आहेत, नेगेटिव्हिटी खूप जास्त आहे, आजूबाजूचं वातावरण खूप जास्त दुःखदायक आहे आणि त्यामधून बाहेर कसं पडायचं यासाठी त्यांनी स्पिरिच्युअलिटीचा आधार घेतलेला येथे दिसून येत आहे. बिकॉज द हँगमॅनचं कार्ड इंडिकेट करतंय की ती जी काही व्यक्ती आहे ती सध्या खूप जास्त स्वतःला परिस्थितीमध्ये अडकून घेतलेलं म्हणजे लटकल्यासारखं त्यांना वाटत आहे की कुठे जावं, काय करावं, काय याच्यामध्ये मार्ग काढावा. म्हणून तेही सारखं डिवाइनला प्रश्न विचारत आहे. तेही डिवाइनशी कनेक्टेड आहेत अँड सध्याच्या परिस्थितीमध्ये ते हाच विचार करत आहेत की माझ्या जीवनामध्ये काहीही परिस्थिती असो परंतु माझा जो कोणी व्यक्ती आहे, माझी जी कोणी पर्सन आहे ती मात्र खुश राहायला पाहिजे, ती मात्र आनंदी राहायला पाहिजे, तिच्या जीवनामध्ये मात्र सुख यायला पाहिजे, तिच्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या दूर निघून जायला पाहिजे. अशा प्रकारची त्यांची ऊर्जा येथे दिसून येत आहे. कारण की कार्ड्स तसं सांगत आहेत ओव्हर थिंकिंगची एनर्जी खूप जास्त आहे तुमच्याबद्दल आणि असू शकतं ती व्यक्तीसुद्धा अवेकन झालेली आहे. त्या व्यक्तीलाही या सर्व गोष्टींचं नॉलेज आहे. ती व्यक्ती एक मास्टर सोल आहे अँड असू शकतं ती व्यक्तीसुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे किंवा असू शकतं ती जी कोणी व्यक्ती आहे जिचा तुम्ही विचार करत आहात किंवा त्यांचा विचार सतत तुमच्या डोक्यामध्ये आता येत आहे एवढ्यामध्ये, तर नक्कीच ती व्यक्तीही स्वतःला आध्यात्मिक क्षेत्राकडे घेऊन जात आहे. दिसून येते पॉझिटिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे. आध्यात्मिक कार्य केल्यामुळे एक प्रकारे औरा जो आहे तो त्यांचा स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह येथे झालेला आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच येथे बॉटमची एनर्जी आपल्याला द स्टारची दिसून येत आहे. द स्टार आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की यू आर नॉट ऑर्डिनरी सोल. तुम्ही कोणीही साधारण सोल नाही आहात, आत्मा नाही आहात आणि ह्या 3D लेवलचे तर नाहीच आहात. कारण की ही जी काही एनर्जी आहे तुमची तुम्हाला एकमेकांची एनर्जी जाणवते बिकॉज तुमचं एक सोल कनेक्शन आहे. परंतु त्यामध्ये जर निगेटिव्हिटी आली, त्यामध्ये जर नकारात्मक भावना खूप जास्त वाढल्या तुमच्या, तर तुमची सोलची एनर्जी तुम्हाला कळणार नाही, तुमच्या पर्सनची एनर्जी तुम्हाला कधीही कळणार नाही. सो तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे. मेडिटेशन करा, ध्यान करा, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. तुम्हाला तुमच्या पर्सनची एनर्जीही जाणवेल. जरी तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल तरीसुद्धा एकमेकांची एनर्जी तुम्हाला जाणवेल आणि कुलदेवीचाही सुद्धा तुम्हाला आशीर्वाद येथे आपल्याला दिसून येत आहे, लाभत आहे. अँड तुम्ही एक इनोसंट पर्सन आहात, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्ही इतरांना सतत काही ना काहीतरी त्यांचं चांगलं व्हावं यासाठी विचार करता, परंतु स्वतःच्या बाबतीमध्ये तुम्ही सतत नेगेटिव्ह विचार करत असता, कधी कधी खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे जाता. तर डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमचे पर्सन तुमच्याशी कनेक्टेड आहेत, सोल लेवलवरती कनेक्टेड आहेत, आत्मरूपाने तुमच्या सोबत आहेत सतत. एक प्रकारे आपण म्हणू 5D कनेक्शन तुमचं स्ट्रॉंग आहे. तर येथे जरी ते तुम्हाला दिसत नसतील, तुमच्याशी बोलणं होत नसेल, परंतु याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती तुमचा विचार करत नाही किंवा त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काही भावना नाहीत. तर अशी जी काही विचारसरणी आहे तुमची, तर ती तुम्हाला मनातून दूर करायची आहे आणि ह्या जे काही निगेटिव्ह बाउंड्री सेट तुम्ही केलेला आहे तर यातूनही तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तर नक्कीच लवकरच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये काही
मॅरेज रिलेटेड ऑफर घेऊन येताना सुद्धा दिसत आहे। असू शकतं ती व्यक्ती तुम्हाला कमिटमेंट देऊ इच्छित आहे, किंवा असू शकतं ती व्यक्ती जी आहे ती तुमचा भावनिकतेने खूप जास्त कनेक्टेड आहे, एक भावनिक नातं तुमच्यामध्ये आहे आणि ती व्यक्ती ही तुमच्याबद्दल विचार करताना इथे दिसून येत आहे। तर ह्या निगेटिव्ह त्यांचंही मन खूप जास्त दुःखी आहे। तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याचा विचार करून असू शकतं ती व्यक्तीसुद्धा स्वतःला दुःखी फील करत आहे। असू शकतं ती व्यक्ती तुम्हाला खूप जास्त एक आठवण काढत आहे, तुमची भावनेने तुमच्याशी खूप जास्त कनेक्टेड येथे दिसून येत आहे। अँड ही एक दिसून येत आहे तुमच्यामध्ये जे काय आहे रिलेशनशिप ते शिवशक्तीची जर्नी आपल्याला दिसून येत आहे, कारण की हा जो चॅरिटचा कार्ड इंडिकेट करत आहे कशाचा तरी प्रवास सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये। एक तुम्ही एकमेकांचे मस्क्युलाइन अँड फेमिनाइन एनर्जी आहात, स्त्री पुरुष इथे दिसून येत आहे। तुमच्यामध्ये जे नातं आहे ते आपल्याला इथे ट्विन फ्लेम कनेक्शन इंडिकेट करत आहे। हे 2 कप्स ही इंडिकेट करत आहेत की हे एक ट्विन फ्लेम कनेक्शन आहे। माता महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद येथे लाभलेला आहे। तसेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे की तुमच्यातील जे काही चांगलं बाहेर काढायचं आहे या जर्नी थ्रू ते येताना दिसून येत आहे। तुम्ही तुमच्या सोल पर्पजशी सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये निगडीत होत आहात, आणि जर तुम्हाला तुमचं सोल पर्पज मिळालेलं आहे तर तुम्हाला त्यामध्ये कार्यरत व्हायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला स्वतःला झोकून देऊन काम करायचं आहे आणि ह्या निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्हाला स्वतःला बाहेर काढायचं आहे। तरच तुमच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडून येताना आपल्याला दिसून येतील, आणि ह्या व्यक्तीच्याबद्दल जे काही तुम्ही थिंकिंग करत आहात तर त्याबद्दल तुम्हाला डिवाइन जजमेंट देत आहे। आधी तुम्हाला ज्या नकारात्मक विचार चक्र आहे तुमचे त्यातून बाहेर पडायचं आहे, तर तुम्हाला जजमेंट नक्की पुढील काही काळामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहे। तर पाहूया ज्या व्यक्तीविषयी तुम्ही एवढा विचार करत आहात ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये कधीपर्यंत येऊ शकते। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। तर ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये लवकरच येताना आपल्याला दिसून येत आहे, बट येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे। निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहा, एक पॉझिटिव्ह डायरेक्शन तुम्हाला तुमच्या जीवनाला द्यायची आहे। अँड नो नीड टू वरी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की तो पर्सन तुमचंच आहे। असू शकतं ते शारीरिकरित्या दूर आहे, परंतु ते तुमच्याशी सोल लेवलवरती नेहमी कनेक्टेड आहे। आणि तुम्हाला जर ह्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन जाणवत असेल तर तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे। इथे मेडिटेशन ब्रिंग्स ॲन्सर, म्हणजे मेडिटेशन तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देत आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन ध्यानमध्ये बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला द समथिंग बेटर, म्हणजे देर इज समथिंग बेटर, म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, तिकडे तुम्हाला काहीतरी खूप चांगलं असं संकेत डिवाइनचे मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे। अँड द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह, म्हणजे ही जी काही सध्याची नो कॉन्टॅक्टची सिच्युएशन आहे यामध्ये आपल्याला सुधारणा होताना दिसून येत आहे। तर ती कधीपर्यंत होताना दिसून येत आहे? इन द नियर फ्युचर। तर येथे कुठलाही वेळ काळ आपल्याला एंजल्सनी सांगितलेला नाही आहे, परंतु नजीकच्याच काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे ती जी व्यक्ती आहे ती तुमच्याशी कनेक्टेड होणार आहे। सो तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये नक्की येत आहे। तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा। ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये त्यांच्या पर्सनविषयी शंका होत्या की पर्सन कॉन्टॅक्ट का करत नाही, पर्सन तुमच्यापासून दूर आहे, तर तो तिकडं खुश आहे आणि तुमच्याविषयी काही विचार करतोय का नाही, तर येथे दिसून येते सगळे कार्ड्स तुम्हाला येथे इंडिकेट करत आहे की ती व्यक्ती जी आहे ती फक्त तुमचा आणि तुमचाच विचार करत आहे। तुमच्या जीवनामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्या बाबतीतही खूप जास्त ओव्हर थिंकिंग त्या व्यक्तीचे आपल्याला येथे दिसून येत आहे, आणि भविष्यामध्ये नजीकच्याच काळामध्ये तुम्हाला जजमेंट मिळताना सुद्धा दिसून येत आहे। परंतु येथे स्ट्रॉंगली इंडिकेट एवढंच होत आहे की तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे। ज्यावेळेस तुम्ही शांतपणे बसून मेडिटेशन करणार त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला डिवाइन काहीतरी संकेत नक्की देणार आहे। सो काळजी करण्याची काहीही गरज नाही। ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा। तसेच जे कोणी
शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत त्यांनी जय शिवशक्ती म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवा आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच.